ग्रीटिंग्स मित्रांनो, पैसा आपल्या हातात येतोय मात्र मंथ एंडपर्यंत टिकत नाही, होय की नाही? त्याचबरोबर आपण खूप सर्व्हिस करतोय आणि तो पैसा टिकत नाही, ही सगळ्यांच्याच बाबतीत शोकांतिका आहे. तर आपण जर व्यवस्थित नियोजन केलं, आपल्याला जर चांगली सवय लावली, तर आपण निश्चितपणे चांगल्यात चांगल्यापैकी आपले पैसे वाचवू शकतो आणि साठवू शकतो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आज ह्याच विषयावरती मी एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगणार आहे आणि ती ट्रिक तुम्ही वापरून तुमच्या आयुष्यामध्ये डेली लाईफमध्ये चांगल्यात चांगल्यापैकी पैशाचं नियोजन करायला शिकणार आहात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आधी काय करणार आहोत, तर एकदम छोटीशी गोष्ट आहे. तुम्ही लहानपणी एक पिगी बँक म्हणून कन्सेप्ट ऐकली असेल, होय मित्रांनो? मला तर माझ्या आठवत नाही, मी सुरुवातीला कधी पिगी बँक वापरली नाही आणि बघितली होती दुसऱ्यांकडे, मित्रांकडे होती. मात्र मी काही असं समजत होतो की मी अफोर्ड करू शकत नाही, एकदम छोटीशी गोष्ट आहे, पण मी ती घेतली नव्हती. आणि मग ज्यावेळेस नोकरीला लागलो त्या वेळेनंतर सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं, कारण आपल्याला आता नोकरी लागली, काय गरज आहे पिगी बँकची. मग याच भ्रमात राहिलो आणि आजही सेविंगमध्ये थोडीशी तुटवडा पडायला वाटला. मग असं जाणवलं की काहीतरी चूक आहे. मग ही काय चूक होते हे बघण्यासाठी मी काय केलं, लर्निंग करायला सुरुवात केली आणि या लर्निंगमधून मला ही कन्सेप्ट कळाली की आपली जी सवय आहे, ही सवयीवरतीच पैसा टिकून राहतो. म्हणजेच काय, आपल्याला कोणत्या सवयी आहेत, आपल्याला पैसा वाचवण्याची सवय आहे का? आणि मग या सवयीपासूनच आपण आपला पैसा वाचवू शकतो. आणि ही सवय आपल्याला डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आपली पिगी बँक. इतका छोटासा कन्सेप्ट आहे, मात्र त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त आहे मित्रांनो. होय, यापुढे तुम्ही असं सांगणारच नाही की माझ्याकडे पैसा नाही. मित्रांनो, कन्सेप्ट काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही एक पिगी बँक घेणार आहात आज. मग ती पिगी बँक कोणती असो, कशी असो, याच्याशी आपल्याला काही हे करायचं नाही. उदाहरणार्थ मी सांगतो की तुम्ही नुसता एक रिकामा डब्बा जरी घेतला तरी तुम्ही तिला पिगी बँक म्हणू शकतात. होय मित्रांनो, माझ्या बाबतीत काय झालं, मी मित्रांकडे इतक्या छान छान डेकोरेटिव्ह बाजारातून आणलेल्या पिगी बँक बघत होतो आणि यामुळे माझ्याकडे असं कन्सेप्ट निर्माण झाली का पिगी बँक हे तेच आणू शकतात का ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आपण आहे आणि ते घेऊ शकतात. आपण काही अफोर्ड करू शकत नाही किंवा आपल्याला ते एवढे पैसे खर्च करण्याची गरज नाही. मात्र ह्याच भ्रमामुळे जे नुकसान माझं झालं आहे ते तुमचं होऊ नये यासाठी एकदम छोटीशी कृती तुम्हाला आत्ता सध्या तुमच्याकडे असणारा जो काही एखादा रिकामा डब्बा म्हणा, तुम्ही किचनमध्ये जा आणि किचनमध्ये जाऊन एक छोटासा पिगी बँक म्हणून डब्बा आणा. म्हणजे दाखवण्यासाठी नाही, तर आपल्याला एक सवय लागण्यासाठी तुम्ही किचनमध्ये जा, एक रिकामा डब्बा बरणी आणा आणि किंवा किराणा दुकानामध्ये गेला तिथे तुम्हाला एक बरणी दिसेल, तर ही बरणी घ्या. उदाहरणार्थ बघा, माझी एकदम साधी पिगी बँक आहे आणि या पिगी बँकमध्ये मी रोज पैसे टाकत असतो. होय मित्रांनो, इतकी साधी गोष्ट आहे आणि आपण ही पहिली स्टेप आहे, तुम्ही स्वतःची एक पिगी बँक तयार करा. जशी असेल तशी, साधी बरणी असेल तरी चालेल. त्यानंतर दुसरी स्टेप, तुम्ही काय करणार, ज्यावेळेस उठले त्यावेळेस काय करणार, ₹10, ₹5, ₹1 जे असतील ते तुम्ही काय करणार, ते पैसे घ्या आणि त्याला बघा. होय मित्रांनो, बघा, नोटेला एकदम निरखून बघा कशा पद्धतीने आहे, तिचा रंग, नंबर, त्याच्यावरती काय काय लिहिलेलं आहे आणि फील करा. मनी इज एनर्जी. होय मित्रांनो, मनी ही एक ऊर्जा आहे आणि आपण तिला काय केलं पाहिजे, फील केलं पाहिजे. तर हे तुम्ही बघा आणि निरीक्षण करा. ज्यावेळेस आपल्या हातात मनी असते त्यावेळेस आपल्याकडे किती एनर्जेटिक वाटतं. होय मित्रांनो, हो की नाही? आपल्याला कुठे पण जायला उत्साह निर्माण होतो, आनंद वाटतो. पैसे मिळतात म्हणूनच आपण कामावरती पण जातो, हो की नाही? म्हणजेच काय, मनी इज एनर्जी. जर पैसा मिळणार नाही तर आपण कामाला जाऊ का? ओके, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्ही पैशाला एक एनर्जी म्हणून फील करता का आणि
कमेंट करा. मनी इज एनर्जी. थँक्यू. तर मित्रांनो, हे पैसे तुम्ही काय करणार, पिगी बँकमध्ये टाकणार आहात आणि टाकल्यानंतर ती पिगी बँक तुम्ही तुमच्या छातीजवळ धरा आणि म्हणा, आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. आय लव्ह मनी, मनी लव्ज मी. मनी अट्रॅक्ट मनी. मनी अट्रॅक्ट मनी. आय हॅव लॉट ऑफ मनी टू सेविंग. आय हॅव लॉट ऑफ मनी टू सेव्ह. आय हॅव लॉट ऑफ मनी टू सेव्ह. या पद्धतीने ॲफर्मेशन करा आणि मग तुमचा डे स्टार्ट करा. आहे की नाही एन्जॉयबल? मित्रांनो, आज काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, तुम्हाला फायदेशीर ठरतं आहे की नाही हे तुम्ही 1 ते 2 दिवस नाही तर तब्बल अट्रॅक्ट मनी. मनी अट्रॅक्ट मनी. आय हॅव लॉट ऑफ मनी टू सेविंग. आय हॅव लॉट ऑफ मनी टू सेव्ह. आय हॅव लॉट ऑफ मनी टू सेव्ह. या पद्धतीने ॲफर्मेशन करा आणि मग तुमचा डे स्टार्ट करा. आहे की नाही एन्जॉयबल? मित्रांनो, आज काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, तुम्हाला फायदेशीर ठरतं आहे की नाही हे 30 दिवस. मित्रांनो, तुम्हालाही फायदेशीर ठरत आहे की मला 30 दिवसानंतर कमेंटमध्ये सांगा. होय मित्रांनो, इतका छोटी गोष्ट आहे, मात्र आपल्याला खूप सारं आपल्याला पैसे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. मित्रांनो, या छोट्याशा ॲक्टिव्हिटीचे फायदे काय काय आहेत? मित्रांनो, आपल्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की माझ्याकडे सेविंगमध्ये पैसे आहेत, म्हणजेच एनर्जी कायम टिकून राहते. दुसरा फायदा मित्रांनो, आपल्याला एक चांगली पैसे वाचवण्याची सवय लागते आणि आपल्याला पैशाची महत्त्व कळतं, म्हणून आपण विनाकारण पैसे खर्च करणं टाळतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघता तर आपल्याला एक चांगली मनी हॅबिट निर्माण होते. पैशाबद्दलचं एक महत्त्वाचं जे काही आपलं धोरण आहे ते आपलं सुधारत असतं. अशी एक छोट्या छोट्या गोष्टी आपण या सत्रातून शिकलो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशाच मनी ट्रिक्स शिकण्यासाठी फॉलो करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे जेणेकरून पुढचे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन असेल त्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर फॉलो करा. थँक्यू. बाय बाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. बाय बाय. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.